मैंने छोड़े हैं बाकी सारे रास्ते, बस आया हूँ तेरे पास रे। मेरी आंखों में तेरा नाम है, पहचान ले। सब कुछ मेरे लिए तेरे बात है, 100 बातों की एक बात है। मैं ना जाऊंगा कभी तुझे छोड़ के, ये जान ले। ओ करम खुदाया है, तेरा प्यार जो पाया है। तुझ पे मर के ही तो मुझे जीना आया है। ओ तेरे संग यारा खुश रंग बहारा, तू रात दीवानी मैं जर्द सितारा। ओ तेरे संग यारा खुश रंग बहारा, मैं बहता मुसाफिर तू ठहरा किनारा। आपलं पीठ बघू शकता तुम्ही, मस्त असं मळून झालेलं आहे. थोडंसं कडकच मळलंय मी. आपण त्याच्यावर थोडासा ऑइल टाकूया, अगदी थोडासा, आणि मळून घेऊया थोडासा. ऑइल टाकून मळले ना की खूप सुंदर असं पीठ आपला तयार होतं. बघू शकता आपण ऑइल टाकून खूप सुंदर असं पीठ मळून तयार झालेलं आहे आपला. ह्याला आपण 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया. आपण इथं गॅसवर कढई ठेवलेला आहे. आपण त्याच्यामध्ये ऑइल टाकून ठेवूया पुरी तळण्यासाठी. आपण गोळ्या करण्यासाठी या प्रकारे, तर आपले पुरी सारखे तयार होईल. त्यामुळे या प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचे. लहान मोठी होणार नाही किंवा जाड पातळ होणार नाही. बघू शकता सर्व आपण कट करून घेतलेले आहे, एकदम सोपे. बघू शकता आपले गोळे तयार झालेले आहेत. आता आपण पुऱ्या लाटून घेऊया. या प्रकारे आपल्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आहे आणि या प्रकारे गोळा मळून घ्यायचे. अगदी थोडं लावायचं, पीठ जास्त लावायचं नाही. जर तिखट असेल पीठ तरच लावायचं. आपल्याला पोळे लाटून घ्यायचे. बघू शकता या प्रकारे आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायचे. इतकी जाड आहे, लय जाड पण नाही, लय पातळ पण नाही. तळून घेऊया. पाहू शकता मस्त अशी आपली बीटची पुऱ्या तयार झालेल्या आहेत, एक नंबर. बघू शकता तुम्ही या प्रकारे